Hello students, welcome to LET Nikhil Bhau Khadse Semi English Medium School Muktinagar. Myself Umesh Patil and I am your new general science subject teacher. In our syllabus there are total 19 chapters are there. आपल्या सिलेबस मध्ये 19 धडे आहेत, पाठ आहेत. त्यापैकी काही काही पाठ वेगवेगळ्या विषयांचे आहे. बरोबर. त्यामध्ये एक बायोलॉजीचा जो टॉपिक आहे तो मी शिकवणार आहे तुम्हाला. ओके. त्यामध्ये असतील चॅप्टर नंबर 1, 2, 8, 10 हे जे चॅप्टर आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. हिअर वी गो. लेट्स गो. टुडे वी डिस्कस अबाउट चॅप्टर नंबर 1. आपण पहिल्या पाठाला सुरुवात करूया. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आपल्या पहिल्या पाठाचं नाव काय आहे? लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे क्लासिफिकेशन मीन्स वर्गीकरण. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता सूक्ष्मजीव मीन्स मायक्रोब्स. मायक्रोब्स मीन्स हे असे ऑर्गॅनिझम्स आहेत की वी कॅन नॉट सी इन युअर आईज. आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही. इफ यू वॉन्ट टू सी वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप. आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो जेव्हा ते आपल्याला दिसतात. बरोबर. त्याला म्हणायचं मायक्रोब्स. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड स्मॉल अल्गी. काही अल्गी असतील त्या आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघाव्या लागतात. ओके. बघा. कॅन यू रिकॉल व्हॉट इज द हेरकरी फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर? थर्ड आहे विच लेवल ऑफ हेरकरी आर कन्सिडर व्हाईल रायटिंग द नेम इन बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. हे जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके. तर स्टार्ट करूया. फर्स्ट टॉपिक इन युअर चॅप्टर दॅट इज बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. जर का तुम्हाला याची उत्तर नाही मिळली तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. बायोडायव्हर्सिटी. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? तुम्ही शिकला आहात मागच्या इयत्तेमध्ये. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैव विविधता. जैव विविधता. आता आपल्या पृथ्वी तलावरती खूप साऱ्या प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेत. ते आपल्याला इझिली आयडेंटिफाईड करता येत नाही. बरोबर. खूप आहे. लाखो करोडो प्राणी आहेत. तर त्यांच्या आपल्याला स्टडी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी काळामध्ये जर स्टडी करण्यासाठी आपल्याला त्याचं काय करायचं असतं? क्लासिफिकेशन, वर्गीकरण. बरोबर. आता वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला माहीत पडेल त्याच्यात ग्रुप्स असतील, ग्रुपचे सबग्रुप्स होतील, याचे पुन्हा सबग्रुप्स होतील. बरोबर. त्याला म्हटलं जातं वर्गीकरण. ठीक आहे. तर स्टार्ट करूया. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर अर्थ हॅव ॲडॉप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, फूड, इंजेक्शन, डिफेन्स. आता ते लिव्हिंग सजीव आहेत त्यांनी त्यांच्या सोयीनुसार तो जिओग्राफिक रिजन असेल, जिओग्राफिक रिजन
म्हणजे भौगोलिक भाग. त्याच्यानंतर आहे फूड इंजेक्शन. फूड इंजेक्शन आणि डिफेन्स. त्यांना तिच्यामध्ये त्यांच्या उपयुक्तेनुसार जे पोषण असेल, ते अन्न असेल ते मिळेल. त्याचा डिफेन्स, जर का एखाद्या आक्रमण करणाऱ्याने जर का त्यांच्यावरती हल्ला केला तर ते त्यांच्यापासून संरक्षण करतील. बरोबर, ह्या डायव्हर्सिटीचा रूल आहे. बरोबर, तिथं त्यांना हेल्प होईल, मदत होईल. राहण्याची सुविधा असेल, अन्न वस्त्र निवाऱ्याची सुविधा असेल, बरोबर, तिथं ते वाढतील आणि तिथंच ते राहतील. बरोबर. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस, 2011च्या जनगणनेनुसार इन ओव्हर वर्ल्ड 87 मिलियन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड. 2011च्या जनगणनेनुसार या पृथ्वीतलावरती 87 दशलक्ष प्रकारचे सजीव हे आढळलेले आहेत. ओके, इंक्लुडिंग लँड अँड सी. लँड अँड सी म्हणजे हे 87 दशलक्ष जे सजीव असतील ते जमिनी आणि समुद्र या दोघांमध्ये असतील. बरोबर, आपल्याला ते आढळले. या दोघांमध्ये आपल्याला 87 दशलक्ष सजीव आढळलेले आहेत. टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर, टू स्टडी सच अ व्हास्ट नंबर, इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स, इंटू सब ग्रुप्स. आता एवढा जास्त प्रमाणाचा आकड्याचा जर का आपल्याला स्टडी करायचा असेल तर आपल्या सोयीनुसार आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करावं लागेल. हे ग्रुप्स इंटू सब ग्रुप्समध्ये. वी क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस. तर हे आपल्याला कशाच्या बेसिसवरती करायचं आहे? सिमिलरिटीज म्हणजे सारखेपणा अँड डिसिमिलरिटीज म्हणजे विविधता. फॉर एक्झाम्पल, आता आकाशामध्ये आपल्याला खूप सारे पक्षी उडताना दिसतात. आता हे उडणारे फ्लाइंग झाले, फ्लाइंग बर्ड्स. हा ग्रुप्स काय आहे? फ्लाइंग बर्डचा. आता याच्यामध्ये 2 ग्रुप पडतील. एक असतील ते प्लांट्स, छोट्या छोट्या प्लांट्सवरती फीड करत असतील, त्यांचं पोषण प्लांट्सवरतून घेत असतील. तर काही असतील ते इन्सेक्ट खात असतील. बरोबर, इझी झालं ना. आता एवढ्या साऱ्या नंबरांपेक्षा एक फ्लाइंग बर्ड्स घेतला आपण, त्याचे 2 पार्ट केले. एक प्लांट खाणारे, एक इन्सेक्ट खाणारे, एक व्हेजिटेरियन, एक नॉन व्हेजिटेरियन. बरोबर, तर त्याच्यानंतर पुन्हा एकाची बीक छोटी असेल, स्मॉल बीक, एकाची लार्ज असेल, पुन्हा याच्यात तसंच असेल. असे ग्रुप्स इंटू सब ग्रुप्स असं केलं ते आपल्याला सोयीस्कर जाणार. आता बघा, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, ही तुम्हाला एक्झाममध्ये विचारलीच जाईल. ती आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. व्हॉट इज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन? बघा, एकदम साध्या भाषेत सांगतो आणि सोप्या भाषेत सांगतो. द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम into groups and subgroups is called as biological classification. जे सजीव आहेत त्यांचं विभाजन आपल्याला गट आणि उपगटांमध्ये करायचं आहे. त्या प्रोसेसला आपल्याला म्हणायचं आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. हे तुम्हाला 101% तुम्हाला क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलंच जाईल. ओके, त्याच्यानंतर एक सायंटिस्ट होते रॉबर्ट हार्डिंग. विटाकर 1920 to 1980. एक सायंटिस्ट होते रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920 to 1980. It was an American ecologist.
हे कोण होते? अमेरिकन इकोलॉजिस्ट होते. ही गिव्स द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. क्लासिफिकेशन सिस्टीम किंवा सिस्टम. तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर, इट इज अ ग्रेट सायंटिस्ट. ही गिव्स अ 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम. यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम दिलेला आहे. एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि विचारला गेलेला आहे. यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेली आहे. फॉर द क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. यांच्या क्लासिफिकेशन करण्यासाठी यांनी 5 गोष्टींचा उपयोग केला. 5 क्रायटेरिया. 5 किंगडम सिस्टीम आणि किती क्रायटेरिया आहे? 5 क्रायटेरिया. ओके, आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहे. नाव लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920 तो 1980 आणि यांनी हे 5 किंगडम सिस्टम दिलेली आहे 1969ला. इम्पॉर्टंट आहे. इन विच इयर? तर काय सांगायचं, 1969 या काळी रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 5 किंगडम सिस्टम ही एक्सप्लेन केलेली होती. ओके, ऑन द बेसिस ऑफ 5 क्रायटेरिया. आता आपल्याला हे 5 क्रायटेरिया आहे, ते 5 क्रायटेरिया 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहे. पहिला आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. सेल्स मीन्स पेशी, स्ट्रक्चर्स मीन्स संरचना. बरोबर, त्या पेशीची रचना ही कशी झालेली आहे. इट मे बी प्रोकॅरियोटिक, इट्स मे बी प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. इट्स मे बी prokaryotic and eukaryotic. What is mean by prokaryotics and eukaryotics? Prokaryotic. Pro means primitive. म्हणजे जेव्हा पृथ्वी निर्माण झाली त्याच्यानंतर जसे सजीव यायला लागले ते आधी कसे होते? प्रोकॅरियोटिक होते, एक पेशी होते. त्याच्यानंतर कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस. बरोबर, त्यांचा केंद्रबिंदू न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक. यू मीन्स ट्रू, यू म्हणजे ट्रू अँड कॅरियोट्स मीन्स न्यूक्लियस. ज्या आता ज्या प्लांट्स ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये कशा सेल्स असतील? यूकॅरियोटिक नेचरच्या. बरोबर, कशी रचना आहे त्याची? यूकॅरियोटिक नेचरची. सेकंड आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचे प्रकार. सजीवांचे प्रकार हे बघा इथं 5 दिलेले आहेत. ते सजीवांचे प्रकार मीन्स त्याच्यामध्ये असतील युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. बघा, जो बायोलॉजी पार्ट आहे यांना रट्टा मारण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या. त्यांचे ते नाव आहे, नेम्स आहे, त्या नेमामध्येच त्यांचा अर्थ लपलेला आहे. प्रो हा समजवला तुम्हाला. आता हे बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांचे प्रकार. आता युनिसेल्युलर, युनि म्हणजे सिंगल, सेल म्हणजे पेशी. युनि म्हणजे सिंगल आणि सेल्स मीन्स पेशी. म्हणजे हे कसा प्रकार आहे यांचा? एकप्रेशीय सजीव, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सेकंड आहे मल्टी. मल्टी मीन्स अनेक, सेल म्हणजे पेशी, अनेक पेशीय सजीव. ओके, त्याच्यानंतर थर्ड टॉपिक आहे
थर्ड क्रायटेरिया आहे सर रॉबर्ट हार्डिंग विटाकरचा की आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. हा इम्पॉर्टंट आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे त्यांच्या पोषणाचा आहार काय आहे, ते पोषण कसं करतात, त्याचं अन्न काय आहे त्या सजीवांचं. ओके, ह्याच्यामध्ये पण सजीव म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये माणूस पण आला, ॲनिमल्स पण आले आणि प्लांट्स पण आले. तर फर्स्ट आहे आपल्याला प्लांट्स. बघा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. जर का तुम्हाला हे समजलं तर पुढचं समजेल. तर लक्ष देऊन ऐका, पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. बघा प्लांट्स, त्याच्या पुढे आहे ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक आणि त्याच्या पुढे दिलेलं आहे फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक. आता प्लांट्स ऑटोट्रॉफिक. ऑटो मीन्स ऑन, स्वतः. ऑटो स्विच, ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक म्हणजे त्याची त्याचं. ओके, ट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक्स मीन्स अँड फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स लाईट, प्रकाश, आणि काय आहे क्रिया. सिंथेटिक म्हणजे क्रिया. ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक्स मीन्स दिस प्लांट prepare their own food material by the process of photosynthesis is called as autotrophic. वनस्पती त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, ऑटोट्रॉफिक. बाय प्रोसेस, कोणत्या क्रियेनुसार करतात ते प्रकाश संश्लेषण, त्यालाच आपण म्हणतात फोटोसिंथेसिस प्रोसेस. ओके. सेकंड आहे फंजाय. काय आहे फंजाय, FUNGI. आता उच्चार करताना कोणी मुलं फंगी असं करतात, तर तसं नाही. काय म्हणायचं, फंजाय. काय आहेत त्या फंजाय. ओके, या फंजाय आहे सॅप्रोफिटिक इन नेचर. सॅप्रोफिटिक इन नेचर